नमस्कार मित्रांनो, लोकहित माहिती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही जर दिव्यांग बांधव असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे आणि त्याचप्रमाणे लाभार्थ्यांचा एप्रिल महिन्याचा हप्ता नक्की आपल्या खात्यावर केव्हा जमा होणार आणि त्याचप्रमाणे नव्याने सुरू करण्यात आलेल्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख काय असणार आहे या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, निराधार योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाभार्थ्यांना मिळालेला आहे, परंतु दिव्यांग बांधवांना यापूर्वी निराधार योजनेतील लाभार्थ्यांबरोबरच पेन्शन मिळत होती. त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामधून जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना वगळून नव्याने सुरू करण्यात आलेल्या दिव्यांग सहाय्यक विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. अर्थात दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर या लाभार्थी दिव्यांग बांधवांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत दिव्यांग बांधवांचा बराचसा डेटा या पोर्टलवरती वर्ग करण्यात आलेला आहे, परंतु बरेचसे दिव्यांग बांधव आहेत ज्यांनी अजूनपर्यंत दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर आपली नाव नोंदणी केलेली नाही. मित्रांनो, नाव नोंदणी करणे अतिशय गरजेचं आहे. ही जी काही नाव नोंदणी करण्याची तारीख आहे ती 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख सांगण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असे सांगण्यात आलेले आहे की जे दिव्यांग बांधव 30 एप्रिल 2026 पर्यंत दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर आपली नाव नोंदणी करतील त्यांना चालू एप्रिल महिन्याचा त्याचप्रमाणे येणारे पुढील सर्व हप्ते हे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरूनच लाभार्थी दिव्यांग बांधवांना वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे या पोर्टलवर दिव्यांग बांधवांनी आपली नाव नोंदणी करणे अतिशय आवश्यक आहे. दिव्यांग बांधवांनी आपली नोंदणी केल्यानंतरच 30 एप्रिल 2026 नंतर जो काही डेटा शासनाला या पोर्टलवरून उपलब्ध होणार आहे या डेटाच्या आधारे दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि हा एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थी दिव्यांग बांधवांच्या खात्यावर साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती. धन्यवाद.